बघा मित्रांनो, हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मधील क्वेश्चन आहे. तर आपण हा इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूया. कोणत्या? इलिमिनेशन मेथड. तर इलिमिनेशन मेथड मध्ये काय असतं बघा, कोणतंही एक व्हेरिएबल आपल्याला इलिमिनेट करायचं असतं, म्हणजे बाद करायचं असतं. तर ते बाद केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता येते. ही सोपी पद्धत आहे. तर बघूया आता याच्यामध्ये इलिमिनेट कोणतं होतं आधीच बघून घ्यायचं. बघा, 5B मधून 5B मध्ये 0 होतात का नाही? 5B मधून 5B गेले तर 0 होतात. म्हणजे आपल्याला काही वेगळं करायची गरज आहे का? डायरेक्ट एकदम सोपं गणित आहे. तर काय करायचं बघा, पहिली स्टेप काय करायची, यांना इक्वेशनला नंबर देऊन घ्यायचे. 3A + 5B = 26 हे इक्वेशन नंबर 1 झालं. त्यानंतर A + 5B = 22 हे इक्वेशन नंबर 2. बघा आता 5B मधून 5B जातात ना, त्याच्यामुळे आपल्याला काही गुणाकार भागाकार करायची गरज आहे का? डायरेक्ट 1 मधून 2 सबट्रॅक्ट करायचं, येऊन जातं आपलं. काय करायचं बघा, लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1. आता मी काय लिहिलं असं, 2 आहे का, हे 1 मधून वजा करायचे. 2 हे 1 मधून वजा करायचे, म्हणून मी इक्वेशन 2 फ्रॉम 1 असं लिहिलं. चला मग लिहा मग आता 3A + 5B = 26. आता वजा करायचे, काय करायचंय, दुसरं इक्वेशन आधी लिहून घ्यायचं. A + 5B = 22. आता बघा, सबट्रॅक्शन करताना काय होत असतं, सबट्रॅक्शन करताना सगळे चिन्ह चेंज होत असतात. तर एचं काय, इथं पॉझिटिव्ह, इथं काय होणार निगेटिव्ह, इथं काय पॉझिटिव्ह, इथं काय होणार निगेटिव्ह, इथं 22चं काय पॉझिटिव्ह, इथं काय होणार निगेटिव्ह. तर करूया सबट्रॅक्शन. 3A मधून A गेला, किती उरले? 2A. पुन्हा 5B मधून 5B गेले, 0 उरले. 26 मधून 22 गेले, किती उरले? 4 उरले. बघा आता A ची व्हॅल्यू आपली निघू शकते. Aचं आणि 2चं काय रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशनचं. इकडे जाऊन काय होणार, ते डिव्हिजन होणार. म्हणजे A = 4/2. काय येणार? 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे A ची व्हॅल्यू काय आली? 2 आली. A ची व्हॅल्यू काय आली? 2 आली. त्यानंतर तशीच आता B ची व्हॅल्यू काढायची. आता B ची व्हॅल्यू कशी काढायची, तर ही A ची दिलेली जी व्हॅल्यू आहे ती कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकायची, आपली B ची व्हॅल्यू निघते. तर काय करूया आपण, चला पुट A = 2 इन इक्वेशन नंबर 1. सध्या 1 घेऊया आपण. तर 1 पहिलं इक्वेशन काय आहे? 3A + 5B = 26. बरोबर. आता A ची व्हॅल्यू काय? 2 आहे. मग आता 2 ठेवू. 3 × 2 + 5B = 26. 3 2 6 अधिक 5B = 26. बरोबर. काय येतं आता, 6 कसं इकडे ॲडिशनमध्ये, इकडे जाऊन काय होणार, सबट्रॅक्शनमध्ये जाणार. 5B = 26 - 6 किती झालं? 20. हे किती झालं? 5B. आता B आणि 5चं काय रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशनचं. इकडे जाऊन काय होणार, डिव्हिजन. म्हणजे काय होणार, 20/5 आणि हे B जसं तसं. 5 1 5, 5 चोक 20. म्हणजे B ची व्हॅल्यू काय आली? B ची व्हॅल्यू काय आली? 4 आली. म्हणजे काय आलं बघा, आता A ची व्हॅल्यू 2, B ची व्हॅल्यू 4. तर आता लिहिताना शेवटला काय लिहायचं, सोल्युशन = काय, सोल्युशन इज A, B = 2, 4. अशा पद्धतीने लिहायचं, आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळून जातात. धन्यवाद.